कृष्ण 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 हरे हरे. सर्वांनी म्हणा. हरे हरे राम हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडली कौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संता या भजावे सर्वस्वीसी. आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधील 165 क्रमांकाची ओवी या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली आहे. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं जयंगै समागष्टविष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुदास तुझा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. आजचं प्रवचन सेवा काय निमित्त आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे. तरी या देहाचं इथे कर्तव्य आहे. गेले बरेच दिवस आपण ऑनलाईन प्रवचन रूपी सेवा आपण इथे सादर करत आहोत. रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुलमध्ये रोज रात्री 9 ते 10 अनेक वक्त्यांची प्रवचन सेवा इथं होत असतात. 2.5 वर्ष झाले महाराज. 2.5 वर्ष झाले. गेले 2.5 वर्ष रोज 9 ते 11 9 ते 10 या वेळामध्ये प्रवचन रूपी सेवा रोज होत असतात. अनेक वक्त्यांची प्रवचन सेवा होत असतात. तर आजची जी प्रवचन रूपी सेवा माझ्यासाठी एका प्रामाणिकाकडून मिळाली हे माझं मी परम भाग्य समजतो. योगायोग पण असं आहे की गुरुपौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जो आत्ताचा जो पर्व काळ चालू आहे तो चातुर्मासाचा पर्व काळ चालू आहे. त्या पर्व काळामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली मी माझं परम भाग्य समजतो. गेले अनेक वर्ष गेले 20-25 वर्ष कीर्तन भजनामध्ये मृदुंगाची सेवा करता आता गेले 4 ते 5 वर्ष झाले प्रवचन कीर्तन रूपी सेवा करत असताना आज जी ओवी निवडली की ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायामधील 165 क्रमांकाची ओवी निवडली. ओवी कशासाठी निवडली तर आज माऊली आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वारी पूर्ण करून परतीच्या वारीला पुण्यामध्ये आलेले. त्यामुळे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संत या भजावे सर्वस्थिती. त्या ओवीचा सरळ असा अर्थ आहे की सर्व श्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल तर ते संतांना सर्व भावाने बसावे. आपल्याला संतांपर्यंत पोहोचायचं म्हटलं आपल्याला काय करावं लागतं. आपण डायरेक्ट संतांपर्यंत पोहोचू शकत नाही. एक विशिष्ट प्रकारचे आपल्याला गुरु करावे लागतात. तर गुरु पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गुरु भरपूर झाले पण संतांपर्यंत नेणारे गुरु कमी आहेत. पण आपल्याला जे संतांपर्यंत नेणारे गुरु यांची आपल्याला शरणागती करायची. ज्या टायमाला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना तुम्ही वाचलेलं तुमच्या वाचनात आलेलं असेल त्या टायमाला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी गुरु केले. आता जीवनामध्ये आता जेवढे आता ऑनलाईन आहेत
सर्वांनी गुरु केलं असतं, माळ घातली म्हणजे सर्वांनी गुरु केलेले आहे. पण आपल्याला संतांची शरणागती करायची. ज्या टायमाला आपण वारकरी संप्रदायामध्ये जातो आपल्याला संतांची शरणागती करायची आहे. नामदेव महाराजांनी पण गुरु केले होते. पण आपण जे आता परमार्थ करतोय वारकरी संप्रदायामध्ये आपण परमार्थ करत असताना आपल्याला संतांपर्यंत पोहोचायचंय. नामदेव महाराजांनी पण गुरु केले होते, पण त्यांचं मडकं कच्चं का ठरवलं? त्यांचं मडकं कच्चं का ठरवलं? माळ घातली होती नामदेव महाराजांनी, तुम्ही आम्ही पण माळ घातली, आपण पण गुरु केले, पण नामदेव महाराजांचं मडकं कच्चं का ठरवलं? कुणी मला आपल्यातलं उत्तर देऊ शकेल का? कारण तुम्ही आम्ही बोलायचं हेच आपली प्रवचन रूपी सेवा आहे. प्रवचन सेवा काही ही बाहेर पुढे नाहीये. नामदेव महाराजांचं मडकं कच्चं का ठरवलं? अभिमान होता. नामदेव महाराजाला अभिमान होता. नाही, तुम्ही बोलले ते बरोबर बोललात, पण नामदेव महाराजांचं मडकं, कारण संत श्रेष्ठ माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं मडकं पक्क ठरवलं, मुक्ताबाईचं मडकं पक्क ठरवलं, नामदेव महाराजांचं मडकं कच्चं का ठरवलं? कारण तोपर्यंत नामदेव महाराजांना गुरु मिळाले नव्हते. जोपर्यंत त्यांना गुरुची प्राप्ती झालेली नव्हती. आपण पण आपल्या जीवनामध्ये आपण आता अनेक वर्ष झाले आपण परमार्थ करतो किंवा वारकरी संप्रदायामध्ये आपण आहात, पण आपल्याला जर गुरुची प्राप्ती झाली असेल ना तर नक्कीच आपण वरच्या लेवलपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आपल्याला संतांपर्यंत पोहोचायचंय, तर संतांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? गुरु करावं लागतं. तर गुरु करण्यासाठी आपल्याला विद्यार्थी व्हावं लागतं. गुरु करण्यासाठी आपल्याला विद्यार्थी व्हावं लागते. आता विद्यार्थी झाल्याच्या नंतर ना त्याचा अभ्यास करावा लागतो. पण अभ्यास करताना पण एक तुम्ही लक्षात घ्या, अभ्यास करताना हा अपूर्ण अभ्यास करायचा नसतो. ज्या टायमाला आता बघा काही कीर्तनकार प्रवचनकार मोठमोठे वक्ते होऊन गेले, महात्मे होऊन गेले, हे यांनी अभ्यास केला पण हा पूर्णत्वाला नेला तर ते महात्मे झाले. आता आपण पण आपल्या जीवनामध्ये बघा काही वेळेस आपल्या घरामध्ये समजा वास्तुशांती असू द्या किंवा सत्यनारायण महापूजा असू द्या, आपण काय करतो, काका वेळ झाली, काकाने लगेच आपलं सत्यनारायणची महापूजा आटपायची. ते अर्धवट महापूजा होती. पण अभ्यास करताना जर आपण ज्ञानेश्वरीचं वाचायला घेतली ती अर्धवट वाचायची नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभ्यास करत असताना तो अर्धवट वाचायचा, तो पूर्णत्वात जात नाही. आपले हे संतांचे ग्रंथच असे तर अर्धवट वाचले तर ते पूर्णत्वात जात नाही किंवा ते कीर्तनकार प्रवचनकार किंवा साधू महात्मे होत नाही. पण जर आपल्या संतांची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा जर वाचली तर नक्कीच तो शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरी का वाचायची? आता ज्ञानेश्वरी का वाचायची? तर आपलं जीवन सफल होतं. जीवन करायचं एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. रोज किमान फक्त 2 ओव्या वाचायच्या. रोज किमान 2 ओव्या वाचायच्या. 2 ओव्या वाचण्यासाठी फक्त 90 सेकंद लागतात. 2 ओव्या वाचण्यासाठी 90. मी अख्खे म्हणत नाही की नाही बाबा तुम्ही 11 ओव्या वाचा किंवा अख्खा अध्याय वाचा. 2च ओव्या वाचा. आता मी प्रत्येक प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये मी हा विषय बोलतोच, पण तरी आणि माझा तो हे विषयच आहे, मी तो बोलणारच. आपण जर ज्ञानेश्वरी जर आपल्या घरामध्ये जर ठेवली किंवा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथा जरी घरामध्ये जरी ठेवला ना तरी बघा आपलं घर एकदम आनंदमय सुखमय होऊन जातं. आता ज्ञानेश्वरीतली आता बघा आपल्याकडे प्रत्येक काही मंडळी जुने जाणते मंडळी समजा वय झाले 50 वर्षाच्या पुढे मंडळी आहे, तर त्यांच्या समजा एखाद्या काहींना कंबरदुखीचा मनकेदुखीचा त्रास आहे. ज्योतिताईंनी हे माझं प्रवचन ऐकलेलं आहे. मी सर्वांसाठी मुद्दामून का तोच विषय मांडलाय. ज्यांना मनकेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास आहे सगळ्यांनी टिप जेणेकरून निधन तेवढा अध्याय तरी वाचतील. ज्ञानेश्वरी हा असा आजार आहे, ज्ञानेश्वरी हा आजार बरा करण्याचे लक्षण आहे. जसं आपण एखादा आजार असेल तर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो 1000-500 रुपये डॉक्टरला फी देतो, गोळ्या घेतो, मेडिकलच्या गोळ्या घेतो आणि आपण आपल्या शरीराला व्याधी करून घेतो.
पण तसं माझी ज्ञानेश्वरी जरी बारीक जरी घेतली, वाचण्यासारखी ज्ञानेश्वरी. आता बघा ज्ञानेश्वरी, जर तुम्ही जर ज्ञानेश्वरी ते 10वा अध्याय, ज्याला मणकेचा गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी ज्ञानेश्वरीतील 10वा अध्याय उघडायचा. त्यातील 1 ते 5 क्रमांकाची ओळी तर रोज 7 वेळा जर पारायण केलं, फक्त 1 ते 5 क्रमांकाची ओळी जर रोज त्याचं 7 वेळा जर पारायण केलं, तर तुमचा गुडघे दुखायचा, मणके दुखीचा आजार आहे ना 50% 3 महिन्यात कमी झालेला असेल. 50% 3 महिन्यात कमी झालेला असेल. आणि अजून पुढे जाऊन सांगतो, एखाद्याला आता बघा आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे सगळं वायू प्रदूषण, एखाद्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि प्रत्येक माणसाला आता जन्मलेल्या बाळाला पण बीपी शुगर आहे, जन्मलेल्या बाळाला पण शुगर बीपीचा त्रास आहे. पण ज्याला आत्ता बीपी आणि शुगरचा त्रास आहे, त्यांनी अध्याय क्रमांक ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 15 काढायचा आणि आपल्या भगवंताच्या समोर अगरबत्ती दिवा लावून भगवंताच्या समोर 15वा अध्याय काढायचा. त्यातील ओवी क्रमांक 1 ते 28 ओवी क्रमांक वाचायची. रोज त्याचं 7 वेळा पारायण करायचं. कारण एक ओवी वाचायला फक्त तुम्हाला 1 ते 28 ओवी वाचायला एक जीवनातील 24 तासातील फक्त 1 ते 2 ते 3 मिनिटं लागतील. 1 ते 28 ओवी वाचायला 2 ते 3 मिनिटं लागतील. त्याच्या पलीकडे आपले दिवसाचे 24 तास त्यातले जर आपण 2-3 मिनिटं आपण देवासाठी देऊ शकत नाही. अशा 1 ते 28 क्रमांकाची ओवी जर वाचली ना, तर तुमचा बीपी शुगरचा त्रास 2 महिन्यात कमी झालेला असेल. 2 महिन्यात कमी झालेला असेल. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जसं ज्ञानेश्वरी का वाचावी जीवनामध्ये. बघा, एखाद्या महिलेचं लग्न एखाद्या पुरुषासंग झाले, पुरुषासंग झाल्याच्या नंतर महिलेचं लग्न झालं. कशावरून आपण समजतो की गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र जसं आहे, मंगळसूत्र आहे म्हणून आपण महिलेचं लग्न समजतो, लग्न झाले म्हणून असं समजतो. तसं पुरुषाचं काय, पुरुष मंडळीचं काय. आवाज गेला. आपला विषय चालला होता, जसं महिलेचं लग्न झालं आपण कशावरून समजतो, हे पवित्र मंगळसूत्र घातल्याच्या नंतर आपण महिलेचं लग्न झालं म्हणून आपण समजतो. तसं आपलं वारकऱ्याचं पण पवित्र तुळशीची माळ हे आपलं मंगळसूत्रच आहे. पवित्र तुळशीची माळ ही मंगळसूत्र आहे. तसंच आपल्याला एखाद्या संताला भजायचं असेल, आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रकारचे गुरु करावं लागतात. तर ते गुरु केल्याच्या नंतर आपल्याला प्रथमतः विद्यार्थी दशेमध्ये जावं लागतं. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? येतोय, आवाज येतोय महाराज. पण ते विवेक महाराज कोण रे असं करून 2 नंबर जॉईंट आहेत. हे दुसरे पण विवेक महाराज, तो तुमचाच मोबाईल आहे का कसा? मी त्यांचं आता म्यूट केलंय. बरोबर, ठीक. तर आपल्याला एखाद्या संतांना भजायचं असेल, आपण विशिष्ट प्रकारचे गुरु करावा लागतो. त्या टायमाला विद्यार्थी दशेमध्ये जात असताना पहिले विद्यार्थ्यांनी आपल्याला वेळ दिली पाहिजे. प्रथमतः वेळ दिली पाहिजे. जसं आपण आपल्याला एखाद्या गुरु केल्याच्या नंतर एखाद्या गुरुने आपल्याला सांगितलं हा अभ्यास करते, अभ्यासासाठी त्यांना वेळ दिली पाहिजे. ती वेळ देता त्या वेळेतून विद्या निर्माण केली पाहिजे. जसं आता माझ्या जीवनातील मी तुम्हाला सांगतो, मी आदरणीय राजेंद्रजी महाराज दहिबाते यांच्याकडे मी आता शिक्षण घेत असताना आता आमचा ज्ञानेश्वरीवरती आता अभ्यास चालू आहे. आता 13वा अध्याय चालू आहे. ते आम्हाला प्रश्न देतात की ह्या ओवीचं तुम्ही उत्तर सांगा. आम्ही काय करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, वेळ देतो,
ज्ञानेश्वरी पूर्ण वाचूनही होते, आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं आणि त्याच्यातून आपल्याला उत्तरही सापडतं. त्याच्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये असताना वेळ दिला पाहिजे, वेळेतून विद्या निर्माण केली पाहिजे. आता आमचे काही मित्र जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी आहेत. सगळं आळंदीला गेले की जाण्याचा योग येतो, जोग महाराज शिक्षण संस्थेत जाण्याचा योग येतो. तर त्याच टायमाला काही आपले मित्रमंडळी वाचन करत असताना मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, पवित्र अशी तुळस रुंदावून ठेवलं जाते आणि तेच त्याच्या भोवती प्रदक्षिणा करत असतात. सहज आम्ही गेलो एक दिवशी, त्यांना विचारलं, महाराज म्हणले तुम्ही वाचनही करताय आणि मध्ये पवित्र अशी तुळस मध्ये ठेवली, याचं कारण काय? नाही म्हणले, महाराज त्याच्यामध्ये वेळही जातो, पवित्र अशी तुळशीला प्रदक्षिणाही होती आणि आपलं वाचनही होते, त्याच्यातून आपल्याला विद्याही मिळते. तसं विद्यार्थी दशेमध्ये जात असताना वेळ, विद्या, आणि त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला हे वैराग्य पाहिजे. जसं आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, हे आपलं वैराग्य. कोण मृदुंग वाजवतो वैराग्य, कोण मृदुंग वाजवतो त्याचं वैराग्य, प्रवचन करतं हे त्याचं वैराग्य. असं विद्यार्थी दशेमध्ये असताना वेळ, विद्या आणि वैराग्य हे आपल्याकडे पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये जात असताना पुढे नंतर काय आपण गृहस्थी जीवनामध्ये आपण प्रवेश करतो. तसंच गृहस्थी जीवनामध्ये प्रत्येक गृहस्थी माणसाने विनोदी जीवन जगायचं. जीवन जगत असताना विनोदी जीवन जगायचं. एक दृष्टांत देतो, एक जोडपं असतं. प्रत्येक आपण पण तसे जोडपीचे आहेत, पण काही जर फरक असतो. एक त्यातलं एक नवरा जरा थोडासा शांत असतो आणि त्याची खेळून असते, म्हणजे तिला विनोदी जीवन जगायचं असतं. त्याच टायमाला सहज एके दिवशी आम्हाला ते मंडळी भेटली, त्याच्या महिला एकदम हसून घेऊन, महाराज कधी आले, काय आले, कसं काय आले, आणि तिचे मिस्टर एकदम शांत, म्हणजे असं एकदम शांत, तुम्ही किती काही करता, आई त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच फरक नाही. सहज त्यांना विचारलं, म्हणलं तुमच्या पोराचं जमतं कसं काय, कार्यक्रमाचं वगैरे कसं काय नाही. तर त्या महिलेने मला असं उत्तर दिलं, म्हणले, महाराज वास्तुक शांती, लग्न समारंभ किंवा डोहाळे जेवण वगैरे असेल तर म्हणजे आनंदाचे जे हे असतील त्याला मी जाते, आणि जशी क्रिया वर्ष श्राद्ध असतील, दुःखाचे कार्यक्रम असतील ते म्हणजे मी त्यांना पाठवतो. म्हणजे जीवन जगताना माणसाने विनोदी जीवन जगलं पाहिजे. तसं पुढचं प्रत्येक गृहस्थी माणसाच्या जीवनामध्ये वैभव पाहिजे. प्रत्येक माणसाकडे विद्यार्थ्याकडे पण वैभव पाहिजे, पण विद्यार्थी झाल्याच्या नंतर गृहस्थी आश्रमामध्ये प्रवेश करत असताना प्रत्येकाकडे वैभव पाहिजे. जसं आपण गावाकडच्या ठिकाणी गेलो, बघतो ही शेती हे माझं वैभव आहे, ही शेती माझं हे वैभव आहे, हे गाव हे माझं वैभव आहे. तसंच दृष्टांत देतो, वैभव आणि विवेक हे दोघं, वैभव आणि विवेक लहानपणीचे एकदम दोघांनी एकदम लहानपणापासून एकाच गावामध्ये राहणारे, दोघांनी विचार केला, मोठे झाले. आता गावामध्ये खेडेगावामध्ये शाळा म्हणजे किती, मैत्री 10वी पर्यंत 12वी पर्यंत दोघांचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्याच्या नंतर शहरी भागामध्ये आले. शहरी भागामध्ये आल्याच्या नंतर कॉलेज वगैरे केले, इंजिनिअरिंग वगैरे केली. पण गावाकडच्या ठिकाणी काही कंपन्या वगैरे नाहीत, म्हणून पोट भरण्याची साधन म्हणून काहीतरी दोघांनी विचार केला की काहीतरी करायचं. तो दोघांनी विचार केला की लाकूड तोडीचा व्यवसाय करायचा. दोघांनी बाजारात जाऊन 2 कुऱ्हाडी आणल्या आणि जंगलामध्ये लाकूड तोडीचा व्यवसाय सुरू केला. 2-3 दिवस झाले लाकूड तोडीचा व्यवसाय सुरू केला. त्याच टायमाला त्या शहराचा राज्यकारभार बघणारा एक राजा, त्या शहराचा राज्यकारभार बघणारा एक राजा आणि त्यांचे सैन्य त्या जंगलामध्ये आले.
जंगलामध्ये आल्याच्या नंतर ना सैन्याची आणि राजाची ताटातूट झाली. आणि जंगल म्हणल्याच की नंतर ना प्राणी मात्रा वगैरे तिथं असणार आहे. तर राजा एकटा पडला. राजाला वाघाने पछाडलं. राजाला वाघाने पछाडलं तर तो वाचवा 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 म्हणून असा राजा आवाज देऊ लागला. त्याच टायमाला हे जे दोघं दोघं मित्र होते, वैभव आणि विवेक, हे त्यांना ते त्यांच्या कानावरती पडले की वाचवा वाचवा वाचवा. ते वाचवा वाचवा ते जायला लागले. ज्या ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेने ते जाऊ लागले. तर समोर बघितलं तर राजेसाहेबांना वाघाने पछाडलेलं होतं. त्या दोघांनी राजाची सुटका केली. राजाची सुटका केल्याच्या नंतर थोड्या वेळाने राजाचे सैनिकही तिथं आले. राजेसाहेब म्हणाले, तुम्ही दोघं असल्यामुळे माझे आज प्राण वाचले. राजेसाहेब म्हणाले, दोघांचं नाव विचारलं. एकाने सांगितलं माझं नाव विवेक आणि एकाने सांगितलं माझं नाव वैभव. तेच टायमाला राजेसाहेब म्हणाले, तुम्ही माझा एवढं प्राण वाचवलं तर तुम्ही उद्या सकाळी राजदरबारामध्ये या आणि तुम्हाला दोघांना काय पाहिजे ते मी तुम्हाला देणार. तो राजा होता. राजाला काय पाहिजे तो राजा देऊ शकतो. दुसऱ्या दिवशी दोघं जण विवेक आणि वैभव हे दोघं राजाच्या राजदरबारामध्ये गेले. 10 वाजता राजदरबार चालू झाला. राजदरबार चालू झाल्याच्या नंतर वैभवला विचारलं, वैभव तुला काय पाहिजे? वैभव म्हणला, मला ज्ञान घेण्यासाठी मला गुरुची आवश्यकता आहे. मला ते फक्त गुरु तुमच्या पद्धतीने मला संदेश द्या. विवेकला विचारलं. विवेक आणि दोघांनाही विचारलं. त्याच टायमाला विवेक मला म्हणला, ज्ञान घे. मला तुमच्या दरबाराच्या शेजारी एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये मला अनेक प्रकारचं ज्ञान घ्यायचंय. वैभव म्हणला, मला 10,000 सोन्याच्या मोहरा पाहिजे. राजाने 10,000 सोन्याच्या मोहरा वैभवला दिल्या. त्या राजसाहेबांच्या राजाचे गुरु त्यांच्या तिथं आश्रम होता. त्या आश्रमामध्ये त्यांना घेऊन गेले. विवेकला घेऊन गेल्याच्या नंतर राजेसाहेब म्हणले, गुरुजी, हा जो विवेक आहे त्याला आपल्याकडचं ज्ञान पाहिजे. तुम्ही इथे त्याला ठेवून घ्या. त्या गुरुंनी पण विवेकला तिथं ठेवून घेतलं. विवेकने 5 ते 6 वर्ष या आश्रमामध्ये अभ्यास केल्याच्या नंतर पंडितकी ही पदवी प्राप्त केली. आता राजेसाहेबांना वाटलं, या दोघांनी माझा 5-6 वर्षापूर्वी माझा प्राण वाचवला, तर ह्या दोघांची 6-7 वर्षांनी ताटातूट झाली, आपण त्यांची गाठभेट करून देऊ. दोघांना विवेकला घेतलं आणि त्या वैभव दोघांची 5 ते 6 वर्षांनी गाठभेट करून दिली. विवेक म्हणाला, अरे वैभव, अरे तू परत झोपडीत म्हणला, बघ मी पंडितकी पदवी घेतली. विवेकने वैभव तू एवढे 10,000 सोन्याच्या मोहऱ्या काय केल्या? मला तू तुझं ऐकलं असतं ते बरं झालं असतं. तू ज्या टायमाला राजेसाहेबांकडे तू ज्ञान मागितलं आणि मी सोन्याच्या मोहरा मागितल्या, मला 5-6 वर्षामध्ये मला मित्र मिळाले. त्या मित्रांच्या नादामध्ये मी सगळं उद्ध्वस्त करून 10x10च्या झोपडीमध्येच मी परत लाकूड तोडीचाच व्यवसाय करतोय. तर विवेक म्हणाला, तुम्ही पंडितकी पदवी प्राप्त केली. राजेसाहेबांना वाटलं, आता हा पंडितकी पदवी प्राप्त झाली, राजेसाहेबांच्या गुरूंनी काय केलं, ह्याला माझं आता वय झालंय. माझं सांगायचं तात्पर्य काय, माझं आता वय झालंय. माझ्या नंतरनं ह्या दरबाराची गादी या विवेककडे द्यावी. माझ्या नंतरनं ह्या दरबाराची गादी ह्या विवेककडे झाली. तो प्रचंड पंडित झालेला आहे, त्यामुळे ह्या दरबाराची गादी ह्या विवेककडे द्यावी असं मला वाटतं. राजेसाहेबांनी ती कबूलही केलं आणि तो विवेक त्या आश्रमाचा धर्मगुरू झाला. जे मला सांगायचंय काय,
गृहस्थी जीवनामध्ये असताना प्रत्येक माणसाकडे वैभव पाहिजे, म्हणजे विनोद करून वैभव पाहिजे आणि या दोन्हीचा विनियोग पण झाला पाहिजे. आता कसं आपण आपल्या 9 ते 11, 9 ते 10 याच्यामध्ये आपण वेळही दिलाय, याच्यामध्ये आपल्याला विद्याही मिळणार आहे आणि ज्याचा आपण विनोदी शैलीमध्ये पण आपण त्याचा विनोद करणार आहोत, त्याचा आपण विनियोग करणार आहोत. तसं ग्रस्ती जीवनामध्ये विनोद, वैभव आणि विनियोग हे तिन्ही पाहिजे. ग्रस्ती जीवनामध्ये जात असताना काही मंडळी राजकारणी जीवनाकडे वळतात. आता आपल्यातली पण काही मंडळी राजकारणी जीवनामध्ये वळतात. आता राजकारणी जीवनामध्ये तर जात असताना राजकारणामध्ये पण गुरु आहेच, सगळ्या क्षेत्रामध्ये गुरु हे आहेच. फक्त आपलं वारकरी संप्रदाय असं आहे, गुरु तर आहेच, फक्त वारकरी संप्रदायातलेच गुरु संतांकडे पोहोचल्याशिवाय येतात, संतांकडेच पोहोचवतात. तसंच राजकारणी माणसाकडे विकास पाहिजे, राजकारणी माणसाकडे विकास पाहिजे. तसंच राजकारणी माणसाकडे उपकृत्व पाहिजे. हे सांगतोय का विद्यार्थी जीवन झाल्याच्या नंतर गृहस्थी जीवन झाल्याच्या नंतर राजकारणी जीवन, आणि पुढे काही मंडळी राजकारणी जीवनाकडे वळतात, तर काही मंडळी वारकरी संप्रदाय किंवा परमार्थी जीवनामध्ये वळतात. तर राजकारणी जीवनामध्ये विकास, वक्तृत्व आणि विनम्रता हे 3 गोष्टी पाहिजे. ते जास्त मी सांगत नाही. आणि काही मंडळी पारमार्थिक जीवनामध्ये वळतात. आता पारमार्थिक जीवनामध्ये जात असताना प्रत्येकाने वाचन हे केलंच पाहिजे, व्रत हे केलंच पाहिजे आणि आळंदी पंढरीची वारी ही केलीच पाहिजे. तसे वाचन करत असताना रोज ज्ञानेश्वरीतील, ज्याच्याकडे वेळ आहे, रोज ज्ञानेश्वरीतील 11 वेळ वाचल्याच पाहिजे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथ्यातील 11 अभंग हे वाचलेच पाहिजे. माझे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथा पंचवेद समजले जातो. ज्या टायमाला बघा आपण प्रत्येक वेळी एखादा आपलं शुभ कार्य असू द्या, आपण काय करतो, ब्राह्मण काकांना बोलवून ते शुभ कार्य, ते वेद मंत्राच्या साक्षीने शुभ कार्य ते संपादन करून घ्यायचं. तसंच समजा एखाद्या वेळेस समजा ब्राह्मण काका आले नाही, तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतील जर 11 जरी ओव्या वाचल्या ना, 11 जरी अभंग जरी वाचले, तरी ते कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही. इतका तुकाराम महाराजांचा गाथा सर्वश्रेष्ठ आहे. माझी ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ आहे. जीवनामध्ये एकदा तरी पारायण करा, जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं एकदा तरी पारायण करा. नाही जरी करता आलं, समजा 7 दिवसाचं पारायण असतं किंवा 21 दिवसाचं पारायण असतं, वर्षभरही पारायण करू शकतो आपण, वर्षभरही पारायण ज्ञानेश्वरीचं करू शकतो. त्याला का असं काय नियम, काळ वेळ नाही उच्चारिता माही, दोन्ही पक्ष पाय उतरते. कारण भजनाला, पारायणाला काळ आणि वेळ नाही. तसं बघा, सकाळी कार्तिक स्नानामध्ये सकाळी पहाटे 4 ते 7 आकडा आरती असते. आपण हरिपाठ दुपारी भजन आपण कधीही करतो. तसा काळ वेळ नाही उच्चारिता माही, दोन्ही पक्ष पाय उतरते. भजनाला काळ वेळ अजिबात नाही, भजनाला काळ वेळ अजिबात नाही. पारमार्थिक जीवनामध्ये वाचन हे पाहिजे. तसे वारकऱ्याला पारमार्थिक जीवनामध्ये आल्याच्या नंतर वारकऱ्याला व्रत पाहिजे. आता बघा, काही मंडळी जे वारकरी आहेत, चातुर्मासामध्ये, म्हणजे आता चातुर्मास हा पर्वकाळ चालू आहे, जे गुरुपौर्णिमेपासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत काही वारकरी मंडळीमध्ये पंढरपूर हे क्षेत्र सोडत नाही. पंढरपूर क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास करतात, अनेक ग्रंथांचा अभ्यास करतात. तसं त्यांचं ते व्रत करतात, प्रत्येकाचा एक व्रत असतं. आता बघा, काही महिला मंडळी बघा, मार्गशीर्ष मध्ये 4 गुरुवारचं व्रत करतात, 4 गुरुवारचं व्रत करतात. आता तो जो ते व्रत करतात कशासाठी करतात, किंवा आपण काय पुसतो त्याला, आपण एक श्रीफळ घेतो, दर गुरुवारी आपण श्रीफळ घेतो. तर हा गुरुवार हा कोणाचा वार आहे, दत्तगुरूंचा वार आहे. आपण मग महालक्ष्मीची पूजा कधी करतो,
गुरुवारी करतो. आपण एक श्रीफळ घेतो, त्या श्रीफळाला काय करतो आपण, त्याला पुल्लिंगी करून टाकतो. श्रीलिंग श्रीफळ हा पुल्लिंगी आहे. पण आपण त्या श्रीफळाला काय करतो, स्त्रीलिंगी करून टाकतो. त्याला मस्तपैकी नथ घालतो, वेणी घालतो, त्याला फार पुल्लिंगी करून टाकतो. पण श्रीफळाचं एक वैशिष्ट्य असं आहे, श्रीफळाचं एक वैशिष्ट्य असं आहे, त्याच्यामध्ये 4 वेद दडलेले. श्रीफळामध्ये 4 वेद, आपले 4 वेद कोणते, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि अजून दुसरा ऋग्वेद. ऋग्वेद. हे 4 वेद आहेत. हा 4 वेद आहेत. हे 4 वेद म्हणजे आपलं नारळ आहे. ज्या टायमाला आपण बघा तर कुठले सुरुवात करताना आपण कलश पूजन करतो. तर आपला अखंड हरिनाम सप्ताह असू द्या किंवा घरामध्ये कुठली पूजा असू द्या, आपण काय करतो, कलश पूजन करून आपण हे कार्य सफल होतो. त्या टायमाला आपण काय करतो, तो नारळ आपण अख्खा सोलतो. पण शास्त्रामध्ये तो नारळ सोलायचा नाही. त्या नारळाच्या 4ही बाजूला ते 4 वेद दडलेले, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, हे 4 वेद नारळामध्ये दडलेले आहेत. आणि ज्या टायमाला आपण कुठली पूजा करत असताना त्या गडव्यामध्ये पाणी घेतो. समजा आपण अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करायची किंवा आपल्याला वास्तुशांती करायची, त्या टायमाला जे पाणी जे घेतो ना आपण, ते पवित्र असं 5 नद्यांचं पाणी घ्यायचं. 5 नद्यांचं पाणी, जसं संगम वगैरे असतो, 5 नद्यांचं पाणी घ्यायचं. किंवा आपल्याला आपल्या देवतांचा अभिषेक करायचा आहे, पवित्र अशा गडव्यामध्ये ते 5 नद्यांचं पाणी घ्यायचं. आणि ते 5 नद्यांचं पाणी पण आणायचं कसं, ते बिगर चपलीचं पाणी आणायचं, चप्पल न घालता पाणी आणायला जायचं. चप्पल न घालता पाणी आणायचं, ते शास्त्र सांगतं. चप्पल न घालता ते पाणी आणायला जायचं. पाणी घेतल्याच्या नंतर मागं वळायचं नाही. तेव्हा तो अभिषेक देवाचा करायचा किंवा आपल्या कलशावर ऊन करायचा, त्या कलशामध्ये ते पाणी ठेवायचं. तो नारळ न सोलता ठेवायचा, कारण नारळ श्रीफळ हे पवित्र आहे, हे आपलं व्रत आहे. तसंच वारकरी पारमार्थिक जीवनामध्ये वारी करायची. आता वारी कोणती करायची, आपल्या वर्षभरात 24 एकादशी आहेत. 24 एकादशी आहेत, त्यातल्या 12 शुद्ध आणि 12 वैद्य. आता काही म्हणतात, महाराज आम्हाला 24 एकादशी करायला, वारी करायला जमणार नाही. मग त्यातले तुम्ही फक्त 4च करा, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री, हे 4 वाऱ्या करा. म्हणतात आम्हाला 4 वाऱ्या करायला पण जमणार नाही, मग त्यातले फक्त 2च करा, आषाढी कार्तिकी करा. महाराज म्हणे आम्हाला एवढ्या 2 जमणार नाही, मग त्यातली एक तरी करा ना, आषाढी करा. तरी एकादशी आषाढी. आणि वारकऱ्यांनी 24 एकादशीचा उपवास केलाच पाहिजे. त्याचं पारण दुसऱ्या दिवशी त्याचा उपवास होणार. आता काही आपल्याकडे वारकरी आहेत बघ, दिवसभर एकादशी करतात आणि संध्याकाळी उपवास पडतात. तसं नाही झालं पाहिजे. वारकऱ्यांनी पारमार्थिक जीवनामध्ये आल्याच्या नंतर हे व्रत केलंच पाहिजे. आता वारी पण करतो, वारी पण ही केली पाहिजे. ज्या टायमाला आपण वारीला जातो, वारीला गेल्याच्या नंतर बघा, आता काही पारमार्थिक जीवनामध्ये काही मंडळी वारी करतात, पण काहींना या धकाधकीच्या जीवनामध्ये वारी करायला जमत नाही. तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपल्याला 18 प्रकारचे फळ मिळतात. आपल्याला संतांसंग गेल्याच्या नंतर आपल्याला 18 प्रकारचे फळ मिळतात. आता जेवढे जमतील तेवढे मी तुम्हाला सांगतो. त्या टायमाला बघा, आपल्याला पंढरपूरला गेल्याच्या नंतर आषाढी एकादशीच्या टायमाला भरपूर गर्दी असते. त्याच टायमाला काही मंडळी काय करतात, पुंडलिक लायाचं दर्शन घेतात. पुंडलिक लायाचं जरी दर्शन घेतलं तरी आपल्याला अख्खी आषाढी वारीचं पुण्य आपल्याला मिळतं. तर पुंडलिक लायाच्या दर्शनाचे पण तिथं गर्दी खूप असते. फक्त इंद्रायणी नदीमध्ये, बरोबर का, आळंदीला इंद्रायणी नदी, चंद्रभागा नदी, हा. तर म्हणलं काय सगळे जागेत का झोपलेले आहेत म्हणलं बघा.
नाही जागे आहोत ना आम्ही. चंद्रभागेमध्ये जर आपण पवित्र असं स्नान केलं ना तरी आपल्याला अख्ख्या वारीचं ना अख्ख्या आषाढी वारीचं आपल्याला पुण्य मिळते. आता तुम्ही म्हणता आषाढी वारीच्या टायमाला तिथं पाय ठेवायला जागा नसते. तुम्ही फक्त आहे ना नामदेव पायरीचं जरी दर्शन घेतलं ना, नामदेव पायरीचं जरी दर्शन घेतलं ना तरी अख्ख्या वारीचं आपल्याला पुण्य मिळतं. त्याला नामदेव पायरीचं पण आपल्याला दर्शन नका मिळत आहे. फक्त पवित्र असं स्थळाचं जरी दर्शन घेतलं ना तरी अख्ख्या वारीचं आपल्याला पुण्य मिळतं. तुम्ही म्हणता महाराज आता मोठमोठ्या मंदिराच्या शेजारी बिल्डिंगा झाल्या, कळस पण दिसत नाही. पण वारीच्या टायमाला देवस्थान काय करतं, झेंडा आहे वरती, कळसाच्या वरती झेंडा लावलेला आहे. त्या झेंड्यावरती भगवान परमात्मा असतो. त्या जरी झेंड्याचं जरी दर्शन घेतलं ना तरी आपल्याला अख्ख्या वारीचं पुण्य आपल्याला मिळतं महाराज. तुम्हाला नका झेंड्याचं दर्शन करू द्या, तुम्ही फक्त मंदिराला प्रदक्षिणा करा. मंदिराला फक्त प्रदक्षिणा करा. जरी प्रदक्षिणा जरी केली ना तरी आपल्याला अख्ख्या वारीचं पुण्य मिळतं. त्याला प्रमाण आहे बघा. पंढरपूर क्षेत्रामध्ये जरी एका पंढरपूर क्षेत्रामध्ये जरी आले ना तरी आपल्याला 360 तीर्थक्षेत्राचं दर्शन घडल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. 360 तीर्थक्षेत्राचं दर्शन घडल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. पूर्ण प्रदक्षिणा करा. नाही पूर्ण प्रदक्षिणा तरी करता आली तरी अर्धी प्रदक्षिणा करा. पाहता रावळाची पाट तीर्थ घडले 360. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रमाण दिले, पहा रावळाची पाट तीर्थ घडले 360. तरी अर्धी जरी प्रदक्षिणा केली ना, मंदिराच्या पाठीमागे जाऊन जरी अर्धी जरी प्रदक्षिणा केली ना तरी आपल्याला 360 तीर्थक्षेत्राचं दर्शन घडल्यासारखे महाराज. तुम्ही चला, तुम्हाला एवढाही वेळ नाही, तुम्हाला प्रदक्षिणा घालायला एवढा वेळ नाही. फक्त तुम्ही पंढरपूर क्षेत्रामध्ये माऊली संघ आल्याच्या पंढरपूर क्षेत्रामध्ये जरी एक दिवस जरी त्या तीर्थ क्षेत्रामध्ये जरी आपण जरी मुक्काम केला ना तरी आपल्याला अख्ख्या वारीचं पुण्य मिळतं महाराज. समजा काही मंडळी म्हणते महाराज एवढा पण आम्हाला वेळ नाहीये, एवढा आम्हाला वेळ नाही. काय नाही, फक्त तुम्ही पंढरपूर क्षेत्राचं फक्त ती चंद्रभागा ती वाळवंट बघा, फक्त जरी बघितलं ना डोळ्यांनी, हे नेत्रसुख जरी घेतलं ना तरी आपल्याला पुण्य मिळतं महाराज. काय म्हणले आम्हाला पंढरपूर क्षेत्रामध्ये पण जायला वेळ नाहीये, नका जाऊ पंढरपूर क्षेत्रामध्ये. पुणे ते स्वारगेट, पुणे ते पंढरपूर एवढं फक्त एसटी मध्ये बसा, एसटी मध्ये तर तिकीट काढा. ज्या टायमाला पंढरपूर क्षेत्रामध्ये आपली एसटी जाईल, एसटीला किती 3 पायऱ्या असतात उतरायला, त्यातले फक्त 2 पायऱ्या उतरा, डावा पाय एसटी मध्ये ठेवा आणि फक्त आपला उजवा पाय त्या तीर्थ क्षेत्रामध्ये जरी ठेवला ना तरी आपल्याला पुण्य मिळते महाराज. तरी आपल्याला पुण्य मिळते तीर्थक्षेत्र. आपला पाय फक्त त्या जमिनीला ठेवतो तरी आपल्याला तेवढं पुण्य मिळतं. नका तेवढं पण पुरुषांना पंढरपूरलाही जाऊ नका, पंढरपूरलाही जाऊ नका. फक्त स्वारगेटला जा, तिथं फक्त पंढरपूरला जायचंय एवढं फक्त तिकीट काढा, एसटीचं तिकीट काढा. एवढं जरी एसटीचं पंढरपूर क्षेत्र जरी म्हणलं ना तरी आपल्याला पुण्य मिळतं महाराज. एवढं आपल्याला पुण्य मिळते. म्हणजे मी असं सांगतोय म्हणजे तसं करू नका तुम्ही, पण एक सांगतोय मी आपल्याला एक पुण्य तेवढं पुण्य मिळते. आता काही मंडळी म्हणते महाराजांनी सांगितले कुठे एसटीचं तिकीट काढा पंढरपूरला जायचंय म्हणून आपल्याला पुण्य मिळेल, तसं करू नका. आपल्याला जरी एसटीचं जरी तिकीट काढलं ना तरी आपल्याला पंढरपूरला गेल्यासारखं पवित्र आपल्याला मिळते. चला तेही करू नका, पंढरपूरचं तिकीटही काढू नका. पण आपल्या घरामध्ये, आणि आपण हिंदू आहात, प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये माझा माऊलींचा तुकाराम महाराजांची आणि माझ्या विठ्ठलाची प्रतिमा ही पाहिजे. जर त्या प्रतिमेसमोर जरी शांत उभा राहून 2 मिनिटं जरी शांत उभं राहून जरी डोळे दाखवून देवाचं जरी नामस्मरण केलं, जरी आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे असं जरी आपण त्याच्या हे केलं तरी आपल्या डोळ्यासमोर आपण ही चंद्रभागा, हे पुंडलिकलायचं वाळवंट वगैरे सगळं येतं. तेव्हाच आपल्याला हळू डोळे उघडा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर ही चित्र. आपल्याला घरी बसून पण पंढरी रायाचं आपल्याला दर्शन होतं. पण कसं ते मनोभावी सेवा केल्याच्या नंतर
तसं होत नाही. मनोभावे सेवा केल्याच्या नंतर ना एक आता माझ्या पाठीमागं पण पांडुरंग परमात्मा आहे, माझ्या पाठीमागे पण पांडुरंग परमात्मा आहे. ही प्रत्येकाने पारमार्थिक जीवनामध्ये ही वारी अशा प्रकारे वारी केलीच पाहिजे. जसं एखाद्या गुरुने एखाद्या शिष्याला, तर आता गुरुने जे सांगितले ते आपल्याला शिष्याला ऐकावंच लागतं. तसं एका गुरुने एका शिष्याला सांगितलं, जीवनात एक अशी किंवा अख्ख्या जगामध्ये अशी जी जी घाण वस्तू आहे ती मला आणून दे. बघा, आपल्याला संतांपर्यंत पोहोचायचे, संतांना भजायचे. आपण गुरुची शरणागती केलेली आहे, गुरुचं ऐकलंच पाहिजे. त्या गुरुने शिष्याला सांगितलं की एखादी घाण वस्तू ही मला आणून दे. आता शिष्य पंचायत पडली, एवढी जीवनामध्ये घाण वस्तू कोणती आहे? 4-5 दिवस जाऊन दिले, 8 दिवस जाऊन दिले. गुरुने विचारलं, का रे तुला सापडली का? तर म्हणलं नाही सापडले. 8-10 दिवस झाले. ते काय केलं त्यांनी, आश्रमात, त्यांचा आश्रम होता, आश्रमाच्या शेजारी एक गाईचा गोठा होता. गाईच्या गोठ्यामध्ये गेला. त्याला वाटतं गोमूत्र म्हणजे त्याला घाणच वाटली, पण गाईचं गोमूत्र हे पवित्र. गाईचं गोमूत्र आणायला गेला. गाईचं गोमूत्र हे पवित्र. जीवनामध्ये आपण जर गाईचं गोमूत्र जर प्राशन केलं ना, गाईचं जर गोमूत्र जर प्राशन केलं, आठवड्यातून 2 दिवस गाईचं जर गोमूत्र जर प्राशन केलं ना, तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा कॅन्सर होणार नाही. ही ताकद त्या गाईच्या गोमूत्राची. आत्ताच एक 8 ते 9 महिन्यापूर्वीची गोष्ट, 8 ते 9 महिन्यापूर्वीची गोष्ट. आमचे जे एक मित्र आहेत, त्यांना कॅन्सरचं निदान झालं. म्हणजे सत्य घटना सांगतोय बरं का मी. कॅन्सरचं निदान झालं. डॉक्टरनी सांगितलं यांना कॅन्सर आहे. त्यांना एक आयुर्वेदाचार्याने सांगितलं, म्हणजे तुम्ही यांना कमीत कमी 3 महिने गाईच्या गोठ्यामध्ये त्यांना झोपवा, किंवा गाईच्या गोठ्यामध्ये 3 महिने गाईचा सहवास द्या, गोठ्याचा सहवास द्या. अक्षरशः त्या व्यक्तीने आठवड्यातून 2 दिवस गाईचं गोमूत्र तर रोज पेलच, पण त्या गोठ्यातून 3 महिने गोठ्यातून बाहेरच आला नाही. म्हणजे बघा, गाईच्या गोमूत्राची, गाईच्या शेणाची ताकद काय, तिथं माणसाचा आजार बरा करते. आपण जे गाईचं दूध पितो, आपल्याला बळकटी येते. तसं गाईचं गोमूत्र हे पवित्र आहे. तसं मनुष्य गेल्याच्या नंतर ना आपण ती जागा शुद्ध करण्यासाठी गाईचं गोमूत्र शिपडावं लागतं. आणि मनुष्याची राख करण्यासाठी त्या गाईच्या शेणाच्या गवऱ्या घ्यावा लागतात. तेव्हा हा मनुष्य देह जातो. त्याच्यावर तो शिष्य तिथे गेला, गोमूत्रापाशी गेला. गोमूत्र म्हणलं मी पवित्र आहे. गाईचं शेण आणायला उचलायला गेला, पण ते गाईचं शेण पण म्हणलं मी पवित्र आहे. त्याला काहीच सुचाना, माफी मागून बोलतो. तो गेला मानवी विष्ठेकडे गेला. मानवी विष्ठा त्यांनी उचलली. मानवी विष्ठा पण म्हणली हा मी पवित्र आहे. तर कशावरनं पवित्र आहे? तर त्या मानवी विष्ठेने सांगितलं, ज्या टायमाला तुम्ही तुमचं काकडा आरती असू द्या, तुमचं लग्न समारंभ असू द्या, किंवा कुठलाही समारंभ असू द्या, त्या टायमाला लाडू, गुलाबजाम, बर्फी हे सीटोमध्ये किंवा तुम्ही काचेमध्ये ठेवतात. तिथं त्याच्यावरती तुम्ही माशी बसवून देत नाही. घेतो का आपण माशी नाही बसवून देत नाही. त्याचाच आणि ह्या शरीराचा, या आपल्या देहाचा संबंध फक्त 4 तासाचा संबंध आला, ती विष्ठा तयार होती. त्या विष्ठा पण म्हणजे मी पवित्र आहे. फक्त त्या तुमच्या शरीराचा आणि त्या अन्नाचा 4 तासाचा संबंध आला, ती विष्ठा तयार झाली. त्यामुळे ती विष्ठा म्हणजे पवित्र आहे. मग मनुष्य देह, त्या गुरुनी शिष्याला विचारलं, मग जगामध्ये सर्वात घाण वस्तू कुठली आहे, किंवा सर्वात घाण वस्तू? तर हे आपला मनुष्य देह आहे. आपला हा मनुष्य देह. मनुष्य हा रोगाचे भांडार आहे, रोगाचे कोठार आहे. अनेक आजारांनी जडलेले आहे.
कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला अनेक आजार आहेत महाराज, आजार आहेत. तेवढ्यासाठी संतांनी सांगितले तुम्ही संतांची गाथा गाथा वाचा, पारायण करा, प्रवचन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा. नाही जमलं फक्त रोज रामकृष्ण हरी 101 वेळा रामकृष्ण हरी म्हणा, 100 किंवा 108 वेळा रामकृष्ण हरी म्हणा. मी एकाला सहज सांगितलं, म्हटलं तुम्ही 108 वेळा रामकृष्ण हरी म्हणा. नाही म्हणला महाराज तुम्ही जे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली ती 108 म्हणायचीच का? आता आपण कीर्तनकार प्रवचन उत्तर तर द्यायलाच पाहिजे. त्याला म्हणलं तुला हरिपाठ माहिती आहे का? तर मला हरिपाठ माहिती नाही. हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे 108 वेळा येतं. त्याला तेच सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिपाठामध्ये 108 वेळा येतं. त्यामुळे ही पवित्र तुळशीची माळ 108 वेळा 108 म्हणायची आहे. आता पवित्र ही तुळशीची माळ का घालायची? तसं आपल्या प्रत्येकच्या घराच्या समोर किंवा बंगल्याच्या समोर बघा तुळशी वृंदावन ठेवतो. ही जी तुळस आहे प्रत्येक वनस्पतीच्या पेक्षा वेगळी वनस्पती आणि पवित्र वनस्पती. ज्या टायमाला आपण घराच्या समोर ठेवतो ही तुळस आहे ही कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि ऑक्सिजन पवित्र अशी ऑक्सिजन सोडते, पवित्र अशी ऑक्सिजन सोडते. ज्या टायमाला आपण घरातून बाहेर पडताना आपल्याला पूर्ण ऑक्सिजन मिळाला पाहिजे. बाहेरचे जे प्रदूषण आहेत ते न होता आणि परत आपण बाहेरून घरामध्ये येताना ते बाहेरचा कार्बन डायऑक्साईड जाऊन आपल्याला ऑक्सिजन प्रकारचा चांगला मिळाला पाहिजे. म्हणून आपण हे पवित्र अशी तुळस आपण घराच्या पुढे ठेवतो का पाठीमागे लावतो? आपण घराच्या समोरच ठेवतो, घराच्या समोर ठेवतो. तेवढ्यासाठी पवित्र अशी तुळशीची माळ बघा. आता काही ज्यांनी पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली आहे त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास नसतो, कारण त्यांना ऑक्सिजन हा मिळतच असतो. एकाने मला सहज विचारलं, म्हणले महाराज ही माळ गळ्यातच का घालता, हातात का नाही घालत, पायात का नाही घालत? त्याला सहज विचारलं, म्हणलं तुझं लग्न झालंय का? हा, तो म्हणला झालंय. म्हणलं तुला मुलं किती आहे? तो म्हणला मला 2 मुलं आहे. एक मोठा आणि एक बारका आहे. म्हणजे ज्या टायमाला तू कामाला जाताना मुलगा काय करतो, तू मुलाची पप्पी घेतोस, ती चुंबन घेताना गालाची घेतो का पाटणीची घेतो? तो नाही म्हणला गालाची घेतो. मुलं पाटणीची का घेत नाही? मग म्हणून तेवढ्यासाठी तुळशीची माळ ही गळ्यातच असावी लागते. तिचं स्थान असते तुळशीची माळ ही गळ्यात, ती पायात किंवा हातात नसते. तसं आपल्याला संतांना भाजायचंय. संतांच्या भाजण्यासाठी जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये जात असताना वेळ, विद्या, वैराग्य किती पाहिजे. तसंच विद्यार्थी दशा झाल्याच्या नंतर ग्रंथी जीवनामध्ये प्रवेश करताना विनोद, वैभव, विनियोग याचं हे झालंच पाहिजे. तसं राजकारण जीवनामध्ये प्रवेश करताना विकास, वक्तृत्व आणि विनम्रता ही पाहिजे. आणि शेवटला पारमार्थिक जीवन जगत असताना प्रत्येक वाचन, व्रत आणि वारी ही केलीच पाहिजे. आणि ते करण्यासाठी एखाद्या संतांना शरण जाण्यासाठी एखाद्या गुरुची शरणागती ही केलीच पाहिजे. जसं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या पुण्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावरती. आता तुम्ही म्हणसाल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पण परमार्थ तर केलाच. कमी वयामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, कमी 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी किती अभ्यास केला असेल. तसं आपल्याला पण त्याच्यावरती अभ्यास करायचा असेल आपण नक्कीच प्रवचनकार, कीर्तनकार पण नक्कीच होऊ शकतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी तसं आपण बघा, ज्ञानेश्वर आपण मुलं आहोत, आपल्याला मुलं बाळ आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या मुलाबाळांसाठी काय करतो? कारण आपण हे प्रपंच करून परमार्थ करतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा पण प्रपंच आहे. तुम्ही म्हणता ज्ञानेश्वर महाराजांचं लग्नच झालं ना, त्यांनी प्रपंच केलाच कसा काय? ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, पण त्यांनी तुम्हाला जड जीवांना उद्धार करण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ. आपण ज्ञानेश्वर महाराजांची मुलं आहोत. आपलं भाग्य असं आपल्या महाराष्ट्राला ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आपल्याला आई मिळाली आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या रूपाने आपल्याला बाप मिळाला. हे आपलं परम भाग्य समजतो. एका ठिकाणी माझं असं जागरचं कीर्तन होतं आणि मी आदल्या दिवशीच गेलो. त्या टायमाचे ते कीर्तनकार म्हणले, माफ करा,
त्या टायमाला कीर्तनकार म्हणले वादक गायक आमच्या जिल्ह्यात, म्हणजे जालना बीड तिकडचे तिकड कलाकार वगैरे जास्त असतात ना, वादक गायक आणि ते महाराज तिकडचे बीडचे होते, म्हणजे गायक वादक सगळ्यात जास्त आमच्या जिल्ह्यात. दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन मी तिथं म्हणलं, म्हणजे गायक वादक किंवा कीर्तनकार जरी बीड जिल्ह्यामध्ये असले, पण सगळ्यांचे आईबाप पुणे जिल्ह्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांचे आईबाप ज्यांना जे ज्ञान येतात ते सगळे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये. संत श्रेष्ठ सोपान काका पुणे जिल्ह्यामध्ये, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुणे जिल्ह्यामध्ये, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे पुणे जिल्ह्यामध्ये, हे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे आपल्याला आपल्याला अभिमान पाहिजे. आता काही मंडळीनं काय बघा, आळंदी घेऊ माहिती नाही. अहो, जिथं तुकाराम महाराजांनी दाखवलेला तो भंडारा डोंगर किती पवित्र, किती पवित्र. तसं जीवन जगत असताना ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथा ते जीवनामध्ये वाचलाच पाहिजे. मगाशी मी जे सांगत होतो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रपंच केला आणि परमार्थही केला. परमार्थ करत असताना आपल्याला जड जीवनना उद्धारण्याकरता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना 4 मुलं, की तुम्ही आम्हीच बरं का, ते तुम्ही आम्ही, बाकी दुसरी कुणी नाही. 4 मुलं घेतले. आता प्रत्येक कोणाची विद्या कशी असते, कोणाचं ज्ञान कसं असतं. तर पहिल्या मुलाचं नाव आहे योगी. पहिल्या मुलाचं नाव आहे योगी. तर ज्याला कोणाला याचं प्रमाण देत असेल तर त्यांनी प्रमाण सांगावं. माईक चालू करून प्रमाण सांगावं. कोणत्या विषयावर? कोणत्या विषयावर? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना 4 मुलं, त्यातल्या पहिल्या मुलाचं नाव आहे योगी. त्याला आपल्याला प्रमाण पाहिजे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, त्याच्यासाठी प्रमाण आहे ज्ञानराज माझी योग्याची माऊली. योगी पावन. अजून त्याच्यावरती अजून प्रमाण आहेत. दुसऱ्या मुलाचं नाव आहे ज्ञानी. दुसऱ्या मुलाचं नाव आहे ज्ञानी. त्याच्यावरती प्रमाण काय? ज्ञानाबाई माझी अनाथाची माऊली. माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हे 2 मुलं झाली. पहिल्या मुलाचं नाव आहे योगी, दुसऱ्या मुलाचं नाव आहे ज्ञानी, तिसऱ्या मुलाचं नाव आहे अनाथ. तिसऱ्या मुलाचं नाव आहे अनाथ आणि चौथ्या मुलाचं नाव आहे साधक. माफ करा, तिसऱ्या मुलाचं नाव आहे साधक आणि चौथ्या मुलाचं नाव आहे अनाथ. साधकांचा माय बाप दर्शने हरिता. हरिताप. तिसऱ्या मुलाचं नाव आहे साधक. हा, बोला. दर्शन हरे टाप. हा, तिसऱ्या मुलाचं नाव आहे साधक आणि चौथ्या मुलाचं नाव आहे अनाथ. ज्ञानाबाई ज्ञानराज माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. ही 4 मुलं, प्रत्येकाला मी प्रमाण दिलेले. पहिलं योगी, दुसरं ज्ञानी, तिसरं साधक आणि चौथा अनाथ. आता जसं साधक कोणाला म्हटलं जातं? ज्या टायमाला आपण, आता बघा, आपण पण 9 ते 10 ह्या वेळामध्ये आपण साधक अवस्थेमध्ये आहोत. जसं पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आळंदीच्या ठिकाणी काही मंडळी बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे अजन वृक्षाची बाग आहे. त्या अजन वृक्षाच्या बागेमध्ये काही मंडळी पारायण करतात. कोणी 7 दिवसाचं करतो, कोणी 21 दिवसाचं करतात. ज्या टायमाला आपण ज्ञानेश्वरीचं किंवा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाठ्यावरील भजन करतो, त्या टायमाला आपण साधक अवस्थेमध्ये असतो. आणि आपण पण आता साधक अवस्थेमध्ये आहोत. त्याला साधक म्हटलं जातं.
त्याला साधक म्हटलं जातं. पहिल्या मुलाचं नाव आहे ज्ञानी. त्या ज्ञानी मुलाकरता कसं आपण आपल्या जीवनामध्ये आपण मुलाबाळांकरता आपण काय करतो? गाडी, बंगला, जमीन हे आपण कमवून ठेवतो. पण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या 4 मुलांकरता म्हणजे आपल्यासाठी जर जीवन उद्धार करण्यासाठी पहिल्या योगी मुलाकरता चांगदेव 65 हा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. ज्ञानी मुलाकरता अमृत अनुभव हा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. साधक मुलाकरता ज्ञानेश्वरी, जसं आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो ते साधक मुलाकरता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. आणि चौथ्या अनाथ मुलाकरता, अनाथ कोणाला म्हणतात? कारण ज्याला कोणीच नाही त्याला अनाथ म्हणतात. आपल्याच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एक अनाथांची माय होऊन गेली. तिचं नाव सांगा बरं. सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ. ज्याला कोणीच नव्हतं त्याला त्या सिंधुताई सपकाळ सांभाळायच्या. अनाथ मुलाकरता संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा ग्रंथ आपला तुम्हाला जड जीवन उभारण्याकरता हरिपाठ हा ग्रंथ इस्टेट म्हणून कमवून ठेवला. हरिपाठाला जास्त वेळ लागत नाही. जरी बाकीचं तुम्ही काही वाचलं तरी हरिपाठ जरी सरळ जरी म्हणलं ना तरी हरिपाठ 20 मिनिटामध्ये हरिपाठ होतो. 20 मिनिटामध्ये हरिपाठ हा होतो. ज्या टायमाला आपण एखाद्या गुरुची शरणागती करतो ते गुरुजी आपल्याला विद्यार्थी गृहस्थी जीवन आणि परमार्थिक जीवनामध्ये आणतात. त्याच्यामध्ये आपल्याला ते वाचन, व्रत, वारी काय करायचं, परमार्थिक जीवनामध्ये आल्याच्या नंतर ना काय करायचं हे आपल्याला ते गुरुजी शिकवत असतात. आपली झालेली वेळ, नियोजित वेळ आपली इथं संपलेली आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, ज्यांच्यामुळं गेले 25 ते 30 वर्ष मी कीर्तनामध्ये किंवा भजनामध्ये मृदंगाची सेवा केली, असे माझे गुरुवर्य महाराष्ट्र भूषण मृदंगाचार्य पांडुरंगजी अप्पा दातार, ज्यांच्यामुळे मी आता प्रवचन कीर्तन रूपी सेवा करतोय. गेले 4 ते 5 वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये आहे. असेच आपले पुणे जिल्ह्यातील गाडे अभ्यासक हरिभक्त पारायण राजेंद्रजी महाराज दैवते यांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. झालेली सेवा मी समर्पित करतो. बोला पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढऱ्या भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सपसंतन की जय. शिवाजी महाराज की जय. महाराज पसायदान घ्या. आता ईश्वर येणे तो शाळे भूषोणी मंत्राळे मतात जाणे. जय खळांची व्यंकट पांडू तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो रती वाढे. दुरितांचे तिमिराओ विश्वस्वधर्म पाहो. जो देवांची तुके राहो प्राणी जात वर्ष सकल मंडळी ईश्वर इष्टांची यारी. अनवर्थ भूमंडळी भेट तुझ्या साकल आरतव चेतनाची मणीचे गाव बोलते अर्णव विभूषांचे चंद्रमेघांचे मातंडे बालपहीन. हे सर्वाये सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भजितो आदिपुरी अखंडितम आणि ग्रंथ पचिने शशिलोकिये दृष्टामृष्टे होवाये. तमणे श्री विष्णू शरणो आहोही दान प्रसाओ. येणे देव सुख्या झाला. येणे ज्ञानदेव सुख्या झाला.